मंडळी, महाभारतातील सर्वात मोठा खलनायक कोण? अनेक जण म्हणतील दुर्योधन, आणि उत्तर अगदी बरोबर आहे. कारण ज्या व्यक्तीमुळे एवढं मोठं महाभारत घडलं ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून दुर्योधनच होता. आता मला सांगा, महाभारतातील सर्वात कपटी व्यक्ती कोण, की ज्याच्या कपटीपणाला तोडच नव्हती? आणि कोण असणार मंडळी? कपटीपणाचा कळस म्हणजे शकुनी मामा. पण आजचा विषय हा त्याहूनही वेगळा आहे. महाभारतातील सर्वात मोठा त्याग कोणत्या व्यक्तीने केला? तर याचं उत्तर अनेक जण भीष्म पितामह असं देतात. पण महाभारतामध्ये एक अशी स्त्री होती जिचं दुःख हे सर्वात मोठं होतं असं सांगितलं जातं, आणि तिने सगळ्यात मोठा त्याग केला हे सुद्धा सांगण्यात येतं. एक अशी स्त्री होती जिने आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी सुंदर जग पाहण्याचा अधिकार स्वतःहून सोडून दिला होता, ते सुद्धा आयुष्यभरासाठी. तर ती होती गांधारी, कौरवांची आई. गांधारीने आपल्या डोळ्यांवर पट्टी का बांधली? कारण तिचे पती धृतराष्ट्र हे जन्मापासून आंधळे होते म्हणून? की तिला कुरुवंशासाठी म्हणजे कौरवांच्या वंशासाठी काही करायचं होतं? त्याच्या मागे तिचं काही रहस्य दडलेलं होतं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गांधारीने आयुष्यभरासाठी स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधून नेमकं काय सिद्ध केलं? या सर्वांचं रहस्य आज आपण एका कथेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतलवाणी. गांधारीची संपूर्ण कथा ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतलवाणी. धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओंसाठी तुम्ही शीतलवाणी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करू शकता. आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा जय श्रीकृष्णा. चला तर मग कथेला सुरुवात करते. मंडळी, महाभारतामध्ये अनेक व्यक्तींनी त्याग केला. त्यामध्ये भीष्म पितामहांनी आयुष्यभरासाठी ब्रह्मचर्य स्वीकारलं. आता त्याग म्हणजे काय असतो? की आपली अगदी आवडतीची गोष्ट आपल्याला सोडून द्यावी लागते, किंवा आपण ती स्वतःहून सोडणं म्हणजे सुद्धा त्यागच असतो. एखाद्या जवळच्या व्यक्तीचा सुद्धा आपण कधी कधी त्याग करतो, किंवा त्याच्या मागे काहीतरी कारण असतं म्हणून कितीही इच्छा असली तरी पण मग त्या व्यक्तीशी आपण बोलणं टाळतो. किंवा कधी कधी असे प्रसंग येतात की त्यावेळेस आपल्याला त्याग करण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. तर त्याग करणं म्हणजे काय? सोडून देणं. तर त्यामध्ये भीष्म पितामहांनी काय केलं होतं? आयुष्यभरासाठी ब्रह्मचर्य पाळलं. तसेच कर्णाने आपली कवच कुंडल दान केली, जी त्याला जन्मापासूनच प्राप्त झाली होती, आणि ती इतर कुणालाच नव्हती. कुणाकडेही कवच कुंडल नव्हती, फक्त एकाच व्यक्तीकडे होती, आणि तो होता कर्ण. पण त्या कर्णाने आपली कवच कुंडल देखील दान केली. हा त्याचा सर्वात मोठा त्याग होता. त्याचबरोबर कुंतीच्या पुत्रांनी, म्हणजे ज्यांना 5 पांडव म्हटलं जातं, तर त्या पांडवांनी वनवास भोगला. राजपुत्र असून देखील या 5ही भावांनी वनवास स्वीकारला होता. पण त्यातलाच एक त्याग असा होता ज्याचा विचार केला तरी आपलं मन अगदी हेलावून जातं, सुन्न होऊन जातं, आपण दुःखी होतो. एका तरुण राजकन्येने लग्नाआधीच आपल्या स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. मंडळी, विचार करा, ज्या डोळ्यांनी आपण हे सुंदर जग पाहतो, नवनवीन गोष्टी आपल्याला ज्या डोळ्यांमुळे पाहायला भेटतात, तर हे सुंदर डोळे असून सुद्धा एका राजकन्येने काय केलं होतं? आयुष्यभरासाठी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली, जणू काही ती आंधळीच आहे. तर किती किती मोठा त्याग असेल हा. ती पट्टी तिने मृत्यूपर्यंत कधीच काढली नाही. मंडळी, ती होती गांधारी, कौरवांची आई जिला म्हटलं जातं ना, तर ती ही गांधारी होती. आजही अनेक जण असं मानतात की धृतराष्ट्र अंध होते म्हणून पतीच्या दुःखात सहभागी होण्यासाठी गांधारीने स्वतःचे डोळे बांधले आणि मग लग्न केलं. पण महाभारतातील ही कथा वाटते तेवढी अजिबात सोपी नाही. काही ग्रंथांमध्ये आणि अनेक अभ्यासकांच्या मते या निर्णयामागे फक्त पतिप्रेम नव्हतं, तर दुःख होतं, संताप होता, आणि नियतीविरुद्धचा एक निशब्द विरोध सुद्धा होता. मग नेमकं सत्य काय होतं? गांधारीने हा निर्णय स्वतः घेतला होता का, की परिस्थितीने तो निर्णय घ्यायला तिला भाग पाडलं होतं? आणि तिच्या या एका निर्णयाचा महाभारताच्या इतिहासावर काही परिणाम झाला होता का? चला जाणून घेऊया गांधारीच्या आयुष्यातली ही हृदयस्पर्शी कथा. मंडळी, प्राचीन भारतामध्ये गांधार नावाचं एक समृद्ध आणि वैभवशाली राज्य होतं.
आजचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा काही भाग हा गांधार म्हणून त्या काळी ओळखला जायचा. त्या राज्याचे राजा होते राजा सुबल. राजा सुबल हे अतिशय न्यायप्रिय, दूरदृष्टी असलेले आणि आपल्या प्रजेवर प्रेम करणारे एक महान शासक होऊन गेले. त्यांना अनेक पुत्र होते. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे शकुनी. कपटीपणाचा कळस म्हणजे शकुनी मामा. तर हे राजा सुबलांचे पुत्र होते आणि त्यांची एक कन्या होती गांधारी. म्हणजे गांधारी ही शकुनी मामांची सख्खी बहीण होती. गांधारी केवळ दिसायलाच सुंदर नव्हती, तर ती विद्वान, संयमी आणि धर्मनिष्ठ होती. लहानपणापासूनच तिची भगवान शंकरांवर अतूट श्रद्धा होती. तर असं सांगितलं जातं, गांधारीने भगवान शिवांची कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केलं आणि त्यांच्या कृपेने तिला 100 पुत्र होतील असा वर मिळाला होता. हा वर मिळाल्यानंतर राजा सुबलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण त्या काळामध्ये 100 पुत्रांचा वर म्हणजे राजवंशाच्या वैभवाचं प्रतीक मानलं जात असे. पण गांधारीला अजून कल्पनाही नव्हती की तिच्या आयुष्यामध्ये लवकरच असा एक प्रसंग येणार आहे जो तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणार आहे. हस्तिनापूरमध्ये त्यावेळी भीष्म पितामह एका महत्त्वाच्या निर्णयाची तयारी करत होते आणि तो निर्णय थेट गांधारीच्या भविष्याशी जोडला होता. तर हस्तिनापूरमध्ये त्या काळी भीष्म पितामह हे संपूर्ण कुरुवंशाची जबाबदारी सांभाळत होते. राजा विचित्रवीर्य यांच्या निधनानंतर हस्तिनापूरच्या राजगादीवर धृतराष्ट्र आणि पांडू यांचा अधिकार होता. त्यामध्ये धृतराष्ट्र हे ज्येष्ठ होते, मोठे होते, पण ते जन्मताच अंध असल्यामुळे राज्यकारभाराची जबाबदारी लहान भावाकडे म्हणजे पांडूकडे सोपवण्यात आलेली होती. तरी सुद्धा धृतराष्ट्र हे कुरुवंशातील सर्वात महत्त्वाचे राजपुत्र होते. आता त्यांच्यासाठी योग्य वधू शोधणे, पत्नी शोधणे ही भीष्म पितामहांची सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची अशी जबाबदारी होती. अनेक राज्यांमधून राजकन्यांची माहिती मागवण्यात आली. तेव्हाच भीष्म पितामहांच्या कानावर गांधार देशातील राजकन्या गांधारीचे देखील नाव आले. त्यांना समजले की गांधारी दिसायला अत्यंत देखणी आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, ती विद्वान आहे, धर्मपरायण आहे, म्हणजे धर्माचं काटेकोर पालन करणारी आहे, तिला धर्म सांभाळण्याची आवड आहे आणि भगवान शंकरांच्या कृपेने तिला तब्बल 100 पुत्र होण्याचा मान किंवा वर मिळालेला आहे आणि हे तर वैभवाचं प्रतीक मानलं जायचं. त्यामुळे ही गोष्ट ऐकताच भीष्म पितामहांनी मनात विचार केला, अशी कन्या जर कुरुवंशाची सून झाली तर आपला कुरुवंश अधिकच वैभवशाली होईल. आणि मग भीष्म पितामह स्वतः गांधार देशाकडे निघाले. मंडळी, जेव्हा राजा सुबलांना भीष्म पितामह येत असल्याची बातमी कळाली तेव्हा त्यांनी त्यांचे मोठ्या आदराने स्वागत केले. कारण त्या काळामध्ये भीष्म पितामहांचे नाव ऐकताच मोठमोठे राजे सुद्धा आदराने उभे राहायचे. स्वागत झाल्यानंतर भीष्म पितामहांनी आपल्या येण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, राजन, मी हस्तिनापूरचा राजपुत्र धृतराष्ट्र यांच्यासाठी तुमच्या कन्या गांधारीचा हात मागण्यासाठी आलेलो आहे. आमच्या धृतराष्ट्रांसाठी गांधारी ही वधू हवी हे सांगण्यासाठी, हे मागण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे. म्हणजे एक प्रकारे भीष्म पितामह स्थळ घेऊन आले होते गांधारीसाठी. तर हे ऐकताच राजा सुबल काही क्षण शांत झाले. कारण त्यांना धृतराष्ट्रांबद्दल एक गोष्ट आधीपासूनच माहिती होती की धृतराष्ट्र हे जन्मापासून अंध आहे. राजा सुबलांच्या मनात मोठा संघर्ष सुरू झाला. एका बाजूला कुरुवंशासारख्या महान राजघराण्याशी नातं जोडण्याची संधी होती, तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या मुलीचं भविष्य होतं. कोणत्याही पित्याला आपली कन्या सुखी राहावी असंच वाटत असतं. म्हणूनच राजा सुबलांना हा निर्णय घेणं अत्यंत कठीण वाटत होतं. पण भीष्म पितामहांसमोर सरळ नकार देण्याचं धाडसही कोणत्याच राजामध्ये नव्हतं. राजा सुबलांनी एक असा निर्णय घेतला ज्यामुळे गांधारीच्या आयुष्याला कायमचं वेगळं वळण मिळालं. तर काय होतं ते वळण किंवा काय निर्णय घेतला राजा सुबलांनी, ऐका. राजा सुबलांनी भीष्म पितामहांना होकार तर दिला, पण त्यांच्या मनात प्रचंड वेदना होत्या. कारण त्यांना माहिती होतं आपल्या मुलीचा विवाह जन्मता अंध असलेल्या राजपुत्राशी होणार आहे. काही दिवसांनी ही बातमी नवरीपर्यंत म्हणजे गांधारीपर्यंत देखील पोहोचली.
तिला समजलं की हस्तिनापूरचा राजपुत्र धृतराष्ट्र हा जन्मापासूनच अंध आहे. हे ऐकताच गांधारी काही क्षण स्तब्ध झाली, कारण प्रत्येक राजकन्येप्रमाणे तिनेही आपल्या वैवाहिक जीवनाची काही स्वप्न पाहिली होती. पतीसोबत राज्य पाहायचं, निसर्ग पाहायचा, जीवनातले सुंदर सुंदर क्षण अनुभवायचे. पण नियतीने तिच्यासाठी वेगळाच मार्ग निवडून ठेवला होता. मंडळी, अनेकांना असं वाटतं की गांधारीने हा विवाह आनंदाने स्वीकारला, पण महाभारतामध्ये तसं स्पष्टपणे कुठेही लिहिलेलं नाही किंवा सांगितलेलं नाही. इतकं मात्र निश्चित आहे की तिने पित्याच्या निर्णयाचा आणि त्या काळातील राजधर्माचा मान राखला आणि विवाहाला परवानगी दिली किंवा तिची जी काही संमती होती ती तिने कळवली. काही दिवसांनी मोठ्या थाटामाटामध्ये गांधारीचा विवाह अंध राजपुत्र धृतराष्ट्र यांच्याशी झाला. संपूर्ण हस्तिनापूर सजलं होतं, मंगलवाद्यांचा नाद होत होता, सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. पण या आनंदाच्या वातावरणामध्ये गांधारीच्या मनात मात्र एक वेगळंच वादळ सुरू होतं. विवाहाचे सर्व विधी पूर्ण झाले आणि जेव्हा ती धृतराष्ट्रांसमोर उभी राहिली तेव्हा तिने एक असा निर्णय घेतला ज्याची चर्चा आजही महाभारताच्या प्रत्येक कथेमध्ये आवर्जून केली जाते. तिने एक लांब रेशमी वस्त्र घेतलं आणि स्वतःच्या डोळ्यांवर घट्ट बांधलं. संपूर्ण राजदरबार आश्चर्यचकितच झाला. धृतराष्ट्र देखील काही क्षण निशब्द झाले, कारण हा निर्णय कुणालाच अपेक्षित नव्हता. मंडळी, पण प्रश्न अजूनही तसाच आहे. गांधारीने डोळ्यांवर पट्टी नेमकी का बांधून घेतली? हा निर्णय प्रेमामुळे होता, पतीच्या प्रति समर्पणामुळे होता, की या निर्णयामागे एक खोल वेदना होती आणि काही निशब्द विरोध त्या निर्णयामागे दडलेला होता का? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला महाभारतातील पुढील प्रसंगांमध्ये पाहायला मिळतं. बघा, गांधारीने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि हा प्रसंग पाहून संपूर्ण हस्तिनापूर नगरी आश्चर्यचकितच झाली होती. कुणालाच समजत नव्हतं की एका राजकन्येने आपल्या स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी का बांधावी, अंधपणा का स्वीकारावा. तर याविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. काहींच्या मते गांधारीला वाटलं, माझे पती हे जन्मताच अंध आहेत, मग मला या जगातील कोणतंही सुख आपल्या डोळ्यांनी पाहण्याचा अजिबात अधिकार नाही, म्हणून तिने स्वतःहून आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी अंधार स्वीकारला. पण महाभारताचा बारकाईने अभ्यास करणारे अनेक विद्वान याबद्दल एक वेगळ्याच नजरेने पाहतात आणि सांगतात की हा पतिप्रेमाचा निर्णय नव्हता, तर तो एक निशब्द विरोधही होता. मंडळी, गांधारीला तिचा विवाह कोणाशी होणार आहे याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे गांधारीला हा सुद्धा अधिकार नव्हता. ती एक राजकन्या होती, तरी आपण अनेक कथांमध्ये ऐकतो की ज्या राजकन्या होत्या तर त्यातल्या बऱ्याच राजकन्यांनी स्वतःहून आपल्यासाठी वर निवडलेला होता. पण गांधारी राजकन्या असून सुद्धा तिला आपला पती कोण होणार आहे हा निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. त्याच्यामुळे तिला तिच्या पित्याचं म्हणजे राजा सुबलांचं ऐकावं लागलं होतं आणि तिने फक्त एक आपली संमती आहे, हा जो निर्णय आहे तो मला मान्य आहे याची संमती द्यायची म्हणून दिली होती. तर तिचं मत जे आहे ते विचारलं गेलं नव्हतं. राजकारण, राजधर्म, राज्याचे संबंध या सर्व गोष्टी तिच्या आयुष्यापेक्षा मोठ्या ठरल्या आणि कदाचित याच वेदनेतून तिने स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्याचा निर्णय स्वतःहून घेतला. जणू ती संपूर्ण जगालाच सांगत होती, ज्या जीवनाचा निर्णय मी स्वतः घेऊ शकले नाही ते जीवन मी माझ्या अटींवर जगेल. खरं कारण काहीही असो मंडळी, एक गोष्ट मात्र यातून निश्चित होते, गांधारीने एकदा डोळ्यांवर पट्टी बांधली ती आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीही काढली नाही. इतकंच नाही, तिने आपल्या मुलांचं बालपण सुद्धा कधी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंच नाही. दुर्योधन, दुःशासन आणि इतर 98 पुत्र, तसंच एक कन्या दुःशला, यापैकी एकालाही तिने आपल्या डोळ्यांनी कधी पाहिलंच नाही. मंडळी, हा त्याग होता की स्वतःलाच दिलेली शिक्षा? याच प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार शोधू शकतो. पण गांधारीच्या या निर्णयाचा तिच्या मुलांवर आणि संपूर्ण कुरुवंशावर मोठा परिणाम झाला आणि पुढे महाभारताच्या युद्धापूर्वी एक असा प्रसंग घडला ज्यात गांधारीने अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच आपल्या डोळ्यांवरची पट्टी काढली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बघा मंडळी, काळ पुढे सरकत होता. गांधारी आणि धृतराष्ट्र यांना एकामागून एक 100 पुत्र आणि एक कन्या झाली. भगवान शंकरांनी तिला दिलेला वर खरा ठरला होता आणि ती 100 पुत्रांची आई झाली होती.
पण मंडळी, या आनंदामागे सुद्धा एक वेदनादायक सत्य दडलेलं होतं. गांधारीला आपल्या मुलांचा चेहरा सुद्धा कधी पाहता आला नव्हता. त्यांच्या डोळ्यातील निरागसपणा, त्यांचं हसणं, त्यांचं बोलणं, त्यांचे डोळे किंवा ते दिसायला कसे आहेत हे सगळं तिला पाहणं मुश्किल होतं, कारण तिने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. हे सगळं तिने फक्त ऐकलं होतं, पाहिलं कधीच नव्हतं की आपली मुलं दिसतात कशी किंवा कुणाचं नाव काय. म्हणजे जरी एखादा जवळ आला तर हा नक्की दुर्योधनच आहे की दुःशासन हे सुद्धा तिला ओळखणं अशक्य होतं. तर मंडळी, माता आपल्या मुलांना डोळ्यात साठवून ठेवत असते, पण गांधारी हा आनंदाचा क्षण कधीच अनुभवू शकली नाही. तरी सुद्धा तिचं आपल्या मुलांवर, विशेषतः दुर्योधनावर अतोनात असं प्रेम होतं. काळ पुढे गेला, कौरव आणि पांडव मोठे झाले, पण दुर्योधनाच्या मनात मत्सर, अहंकार आणि सत्तेची लालसा वाढत गेली. अनेक वेळा गांधारीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. ती म्हणायची, पुत्रा, धर्माच्या मार्गावर चाल, अन्याय करू नकोस. पांडव तुझे शत्रू नाहीत, तुझे भाऊ आहेत, ते चुलत भाऊ आहेत. पण दुर्योधनाने आईचं कधीच ऐकलं नाही. त्याच्यावर शकुनीचा प्रभाव खूप वाढला होता. मंडळी, आणि शेवटी महाभारताचं महान युद्ध सुरू झालं. एकामागून एक मोठे योद्धे पडू लागले. भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, सर्वांचाच यामध्ये अंत झाला. आता युद्धाचा शेवट देखील जवळ आला होता. दुर्योधनच कौरवांच्या बाजूने उरलेला शेवटचा महान योद्धा होता. हे पाहून गांधारीच्या मनात एक आई जागी झाली. तिला वाटलं, मी माझ्या मुलांना वाचवलंच पाहिजे. आणि तेव्हा तिने आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. अनेक वर्षानंतर तिने आपल्या डोळ्यांवरची पट्टी काढण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयामागे नेमकं कारण काय होतं आणि तिच्या नजरेमध्ये अशी कोणती दिव्य शक्ती होती ज्यामुळे दुर्योधनाचं संपूर्ण शरीर वज्रासारखं कठीण होणार होतं? चला, या पुढची कथा देखील ऐकूया. तर मंडळी, महाभारताचं युद्ध आता शेवटच्या टप्प्यात आलं होतं. कौरवांच्या बाजूचे जवळजवळ सर्व महारथी रणभूमीवर कोसळून पडले होते. दुर्योधन एकटाच उरला होता. गांधारीला माहिती होतं की आता तिच्या पुत्राचा जीव अतिशय धोक्यात आलेला आहे. एक आई म्हणून ती अस्वस्थ झाली. तिने दुर्योधनाला संदेश पाठवला, पुत्रा, उद्या सकाळी स्नान करून कोणतंही वस्त्र न घालता माझ्या समोर ये. मंडळी, दुर्योधनाला आईच्या या आज्ञेचं कारण अजिबातच समजलं नाही. तरी सुद्धा त्याने आपल्या आईचं ऐकायचं ठरवलं. तो स्नान करून गांधारीकडे निघाला, पण वाटेत त्याची भेट झाली भगवान श्रीकृष्णांशी. श्रीकृष्णांनी त्याला विचारलं, दुर्योधना, असा निर्वस्त्र कुठे चाललास? दुर्योधनाने सांगितलं की माझ्या आईची आज्ञा आहे की कोणतंही वस्त्र न घालता तू उद्या माझ्या समोर यायचं आहे. हे ऐकताच श्रीकृष्ण मंद हसले. ते म्हणाले, तू आता लहान मुलगा नाहीस, तू एक महान योद्धा आहेस, मोठा योद्धा आहेस. अशा अवस्थेमध्ये आई समोर जाणं योग्य दिसेल का? मंडळी, श्रीकृष्णांचे शब्द ऐकून दुर्योधनाला ते योग्य वाटलं. त्याने जवळच पडलेली केळीची पानं घेतली आणि आपल्या कमरेखालचा भाग झाकून घेतला. यानंतर तो आईसमोर जाऊन उभा राहिला. त्या क्षणी अनेक वर्षानंतर गांधारीने हळूहळू आपल्या डोळ्यांवरची पट्टी काढली आणि तिचे डोळे उघडताच त्यातून प्रचंड तेज बाहेर पडलं. असं म्हणतात की अनेक वर्षांच्या तपश्चर्येमुळे तिच्या दृष्टीमध्ये अद्भुत दिव्य अशी शक्ती निर्माण झाली होती. तिने दुर्योधनाकडे पाहिलं आणि ज्या ज्या भागावर तिची दृष्टी पडली तो भाग वज्रासारखा अभेद्य झाला. पण कमरेखालचा भाग केळीच्या पानांनी झाकलेला असल्यामुळे त्या भागावर गांधारीची दृष्टी पडू शकली नाही. गांधारीला ते पाहताच सगळं समजलं. ती दुःखी स्वरात म्हणाली, पुत्रा, तू श्रीकृष्णांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि आज तुझ्या शरीराचा हा भाग दुर्बल राहिला. मंडळी, याच क्षणापासून दुर्योधनाच्या पराभवाची आणि मृत्यूची बीजं रोवली गेली होती. ती कशी ते सुद्धा जाणून घेऊया. बघा, गांधारीच्या डोळ्यातील दिव्य तेजामुळे दुर्योधनाचं संपूर्ण शरीर जवळजवळ अभेद्य झालं होतं. फक्त त्याच्या मांडीचा भाग दुर्बल राहिला होता. मंडळी, दुसऱ्या दिवशी रणभूमीवर भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये भयंकर युद्ध सुरू झालं. दोघे सुद्धा अतुलनीय पराक्रमी योद्धे होते. कधी दुर्योधन वरचढ ठरत होता तर कधी भीम. तर आपण ऐकलं की भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये खूप भयंकर युद्ध सुरू झालं. त्याच्यामध्ये कधी भीम वरचढ ठरायचा तर कधी दुर्योधन, म्हणजे दोन चुलत भावांमध्ये युद्ध लढाई सुरू झाली होती.
युद्ध बराच वेळ चाललं. भीमाला जाणवलं की दुर्योधनाच्या शरीरावर कितीही प्रहार केला तरी त्याला काहीच होत नाहीये, कारण गांधारीच्या तपश्चर्येच्या तेजाने त्याचं शरीर हे वज्रासारखं कठीण झालं होतं. तेव्हाच भगवान श्रीकृष्णांनी भीमाला एक संकेत दिला. त्यांनी स्वतःच्या मांडीवर हलकासा हात मारला. भीमाला तो संकेत समजला. त्याला आठवलं द्यूतसभेतील तो प्रसंग, जेव्हा दुर्योधनाने द्रौपदीचा अपमान करत स्वतःच्या मांडीवर बसण्याचा इशारा तिला केला होता. त्याच क्षणी भीमाने प्रतिज्ञा केली होती, दुर्योधना, मी तुझी हीच मांडी फोडीन. तर मंडळी, क्षणाचाही विलंब न करता भीमाने आपल्या गदेचा प्रचंड प्रहार दुर्योधनाच्या मांडीवर केला. क्षणातच दुर्योधन जमिनीवर कोसळला. त्याच्या मांडीचं हाड मोडलं आणि महाभारताच्या युद्धाचा शेवट निश्चित झाला. तर मंडळी, दुर्योधन यानंतर मरण पावला. त्याच्या मृत्यूची बातमी जेव्हा गांधारीपर्यंत पोहोचली तेव्हा एका आईचं हृदय तुटलं. तिने एका मागोमाग आपले 100ही पुत्र गमावले होते. तिच्यासाठी या जगात आता काहीच उरलं नव्हतं. दुःखाने व्याकुळ झालेली गांधारी भगवान श्रीकृष्णांसमोर उभी राहिली. तिने श्रीकृष्णांना एक असा शाप दिला जो पुढे भगवान श्रीकृष्णांच्या यादव वंशाला देखील भोगावा लागला. तर दुर्योधनाचा मृत्यू झाला. महाभारताचं युद्ध सुद्धा संपलं. पण गांधारीच्या आयुष्यातलं दुःख इथे संपलं नाही. तिने एक नव्हे, दोन नव्हे, तर आपल्या 100 पुत्रांचे मृतदेह पाहिले. ज्या मातेला 100 पुत्रांचा वर मिळाला होता त्याच मातेला आपल्या 100 पुत्रांचा विरह देखील सहन करावा लागला. मंडळी, दुःखाने व्याकुळ झालेली गांधारी भगवान श्रीकृष्णांसमोर उभी राहिली. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते आणि मनात असीम वेदना. तरी सुद्धा ती श्रीकृष्णांना म्हणाली, हे माधव, तुम्ही इच्छिलं असतं तर हे युद्ध थांबवू शकला असता. माझे पुत्र वाचू शकले असते, पण तुम्ही तसं काहीच केलं नाही. मंडळी, दुःखाच्या भरात गांधारीने भगवान श्रीकृष्णांना शाप दिला. ती म्हणाली, जसा माझा कुरु वंश नष्ट झाला तसाच तुमचा यादव वंश देखील नष्ट होईल आणि तुम्हाला सुद्धा आपल्या प्रियजनांचा वियोग सहन करावा लागेल. मंडळी, भगवान श्रीकृष्णांनी तो शाप शांतपणे स्वीकारला, कारण त्यांना माहिती होतं की काळाचं चक्र आता तसंच फिरणार आहे. काही वर्षानंतर गांधारीचा शाप खरा ठरला. यादव वंशाचा विनाश झाला आणि भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपला अवतार संपवला. गांधारीच्या आयुष्याकडे पाहिलं तर एक गोष्ट ही स्पष्ट दिसते. तिने आयुष्यभर पतीचा सन्मान केला, धर्माचं पालन केलं, त्याग देखील केला. पण मुलांच्या अतोनात प्रेमामुळे दुर्योधनाच्या चुकीच्या मार्गाला ती वेळेवर रोखू शकली नाही. याच कारणामुळे महाभारत आपल्याला एक मोठा धडा देतं. त्याग महान असतो, पण त्यासोबत सत्यासाठी उभं राहण्याचं धैर्य सुद्धा तितकंच आवश्यक असतं. गांधारी आजही महान पतिव्रता म्हणून ओळखली जाते, पण तिचं संपूर्ण आयुष्य आपल्याला हे शिकवून जातं की डोळ्यांवर पट्टी बांधणं हा केवळ त्याग असू शकतो, पण अन्यायावर डोळे झाक करणं कधीही धर्म नसतो. तर मंडळी, या कथेतील संदेश आपल्या जीवनात उतरवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. ही होती महाभारतातील सर्वात मोठ्या त्यागमूर्ती स्त्रीची कथा, जिने आयुष्यभरासाठी अंधत्व स्वीकारलं, जी दृष्टी असून सुद्धा आयुष्यभरासाठी दृष्टीहीन म्हणून जगली, जिला सुंदर डोळे होते तर तिने जग पाहायचं सोडून आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि संपूर्ण आयुष्यभर एक आंधळी व्यक्ती म्हणून ती जगली. पण तिच्या आयुष्यातला एक निर्णय चुकला. आपल्या पुत्रांवरच्या अतिप्रेमामुळे, मायेमुळे तिचाच पुत्र दुर्योधन हा महाभारतातील सर्वात मोठा खलनायक म्हणून ओळखला जाऊ लागला आणि ज्याच्यामुळे एवढं मोठं महाभारत घडलं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, म्हणजे गांधारीची रहस्यमयी कथा सर्वांना समजेल. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे धार्मिक, आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून ही कथा शेवटपर्यंत ऐकलीत त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. जय श्रीकृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय.